आणि यानंतर आता बघूयात मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा। इन्कम टॅक्स कडून जप्त करण्यात आलेली 1000 कोटींची मालमत्ता मुक्त, तर दिल्ली ट्रिब्युनल कोर्टाचा निर्णय। शपथविधीनंतर अजित पवारांची 1000 कोटींची मालमत्ता मुक्त। पार्थ पवार, सुनेत्र पवारांचंही अभिनंदन। संजय राऊतांचा निशाणा, तर पक्ष सोडल्यास जप्त केलेलं घर मोकळं करू असा आमच्यावरही दबाव, राऊतांचे आरोप। कोटीची संपत्ती स्वच्छ केली, मुक्त केली, त्याबद्दल अजितदादा पवार, सौ सुनेत्रा वहिनी पवार, पार्थ पवार यांचं मी खास अभिनंदन करतो। आरोप झाल्यानंतर मी अपील केलं आणि निकाल आला। संजय राऊतांच्या टीकेनंतर अजितदादांचं उत्तर, तर मी दोषी भ्रष्टाचारी असतो तर कुणी माझ्यासोबत काम केलं असतं का? दादांचा प्रतिसवाल। अजितदादांना 1000 कोटींची मालमत्ता परत दिली। इलिगेशन स्कॅम मधून क्लीन चिट दिली, त्यामुळे एक है तो सेफ है म्हणजे अजितदादा एकनाथजी और हम सब एक है तो सेफ है, भास्कर जाधवांची टीका। आरोप करणारे आणि क्लीन चिट देणारे एकाच घरात राहतात। घरामध्ये आरोपातून मुक्त करण्याची सुद्धा व्यवस्था। वडेट्टीवारांचाही अजितदादा आणि भाजपवर निशाणा। आरोप करणारे आणि क्लीन चिट देणारे एकाच घरात आहेत, त्यामुळे त्यांच्या घरात प्रवेश झाला की ते स्वच्छ होऊन बाहेर पडतो। राज ठाकरेंना सोबत घेण्यात आम्हाला रस आहे, आमचे विचारही जुळतात। पालिका निवडणुकीमध्ये जिथे शक्य असेल तिथे राज ठाकरेंना सोबत घेण्याचा विचार, फडणवीसांची माहिती। सभेमध्ये त्यांनी आम्हाला खुल्या दिलाने पाठिंबा दिला होता, त्यामुळे सरकारसोबत त्यांना ठेवण्यात आम्हाला निश्चितपणे रस आहे, आम्हाला आनंद आहे। आणि महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जिथे शक्य असेल तिथे आम्हाला सोबत येता आलं तर आम्ही प्रयत्न करू। तर राज ठाकरे भाजपच्या हातातील खेळणं ते कसाही राज ठाकरेंचा वापर करतात। मनसेसोबत लढण्याच्या फडणवीसांच्या या वक्तव्यावर संजय राऊतांचा निशाणा। राज ठाकरे यांना खेळवलं जाते। राज ठाकरे भाजपच्या हातातले खेळणं झालं हे आता स्पष्ट दिसतंय। राज ठाकरेंसोबत जाण्याचा फडणवीसांचा नेते म्हणून घेतलेला हा निर्णय, याबाबतचा शिंदे आणि फडणवीसच निर्णय घेऊ शकतील, उदय सामंतांची प्रतिक्रिया। साहेबांच्या बाबतीमध्ये निर्णय घेण्याचे अधिकार शिवसेना म्हणून आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहेत। सगळ्याच बाबतीतले निर्णय आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहेत, त्याच्यामुळे शिवसेना म्हणून एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे। तर राऊतांच्या मेंदूचं खेळणं झालंय। मनसे नेते अविनाश अभ्यंकरांचं प्रत्युत्तर, तर संजय राऊतांचं पवारांच्या हातातील ते खुळखुळा असल्याची प्रवीण दरेकरांची सुद्धा टीका।